तिसऱ्या ब्लॉगमध्ये. माझा फर्स्ट जो ब्लॉग होता तो तुम्ही बघितलेलाच आहे, कसा झाला कसा नाही, आणि रिस्पॉन्स पण तुम्ही छान दिला मला, थँक्यू सो मच. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी तुम्हाला माझी शेती दाखवणार आहे. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी पूर्ण शेती दाखवणार आहे की मी काय काय करते शेतामध्ये किंवा काय काय नाही. म्हणजे असं बऱ्याच लोकांना वाटतं ना की इंस्टाग्रामवरच व्हिडिओ बनवायच्या कामाचे का काय, तर असं नाही आहे. मी कॉलेज करते, कॉलेज केल्यानंतर मी घरी येऊन शेतीसुद्धा करते. तर आता मी तुम्हाला माझी पूर्ण शेती दाखवणार आहे, तर टू बी कंटिन्यू. तर तुम्ही बघू शकता, हा जो आहे हा माझा फर्स्ट प्लॉट आहे आणि या प्लॉटच्या बांधावरती आम्ही पावटा लावला आहे आणि हा माझा दुसरा प्लॉट आहे आणि हा तिसरा प्लॉट. जर तसं बघितलं तर पूर्ण जे शेताचे बांध आहेत तुम्ही बघू शकता, त्या सगळे बांधाचे गवत काढून आम्ही त्याच्यावरती पावटा लावला आहे पूर्णपणे. कारण गवत वाढण्यापेक्षा जर पावटा वाढला तर फायदेशीरच आहे. तर बघू शकता तुम्ही कसा व्ह्यू आहे. तर तुम्ही बघू शकता इथून निसर्गाचं वातावरण किती छान दिसतं आहे. आणि हा माझा तिसरा प्लॉट आहे. पूर्ण भात आम्ही लावला आहे. व्ह्यू पण खूप छान वाटतो इथून. तिसऱ्या प्लॉटमध्ये हा जो भात लावला आहे हा थोडा खडकावरती लावलेला आहे, म्हणून थोडासा कलर पिवळा झाला या भाताचा आणि साईज पण थोडी कमी झाली आहे, म्हणजे वाढ नाही झाली आहे. तर आपण ह्याच्यावरती जीवामृत टाकून बघूया. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आम्ही सेंद्रिय शेती करतो. तर आता थोडं बघितलं तिकडं की थोडा भात पिवळा पडला, म्हणजे तिथं खडक आहे म्हणून तो पिवळा पडला. तरीसुद्धा जर तो म्हणजे आपण अजून त्याला चांगलं करू शकतो काही बघण्यासाठी ना, मी जीवामृत तयार करते. म्हणजे जीवामृत सगळेच तयार करतात, माझी थोडी वेगळी पद्धत आहे. तर माझ्या शेतासाठी मी फक्त तेच वापरते, जीवामृत सोडून मी कुठलेही खत वगैरे वापरत नाही. तर आता ज्या टाकीमध्ये जीवामृत आम्ही तयार केलं होतं तर त्या टाकीमधून आम्ही बकेटमध्ये जीवामृत काढून घेतो आणि ते तसंच आमच्या शेताला टाकणार आहे. तर आता आम्ही सगळीकडे असं जीवामृत टाकतो आहे. आणि माझ्या मते जर आपला शाळा किंवा कॉलेज करून आपण आपले 2 तास जर आपल्या मम्मी पप्पांना कामासाठी दिले तर त्यांना पण खूप छान वाटेल, थोडासा भार हलका झाल्यासारखं वाटेल, असं माझं एक स्वतःचं मत आहे. आणि तसं तर माझ्या मम्मी पप्पांना मी मदत करतेच, तर तुम्ही पण करत जावा. तर मी आणि माझ्या भावाने अशा प्रकारे पूर्ण शेताला जीवामृत दिलं. एका बकेटमध्ये घेऊन एक मगाने आम्ही पूर्ण जीवामृत दिलं. आणि भातामध्ये पाणी असल्यामुळं जरी एका साईडला टाकलं तरी ते पुढं सरकतच जातं जीवामृत, म्हणून आम्ही तशा प्रकारे दिलं आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुमच्यासाठी मी अजून असे काही व्हिडिओ घेऊन येणार आहे. सध्या माझी सुरुवात आहे, पण मी नेक्स्ट टाईम खूप छान व्हिडिओ बनवेन.